मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 29 मेचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये येणाऱ्या भागात तुम्हाला एक मोठा ट्विस्ट दिसणार आहे. तो म्हणजे असा की आता आपली काव्याच विलन होणार आहे बरं का या मालिकेत. कारण जीवाचा वाढदिवस आहे आणि तो खूप आनंदाने प्लॅन करणार आहे नंदिनी, पण काव्या त्या वाढदिवसाची वाट लावणार आहे या दोघांचं नातं सांगून. असा एक प्रोमो आलाय आणि आज सुद्धा पुढच्या प्रोमो तेच दाखवलंय. तर बघत राहा पूर्ण भाग. तर सुरुवातीला आपण पाहतोय जीवा रडत असतो, एवढा रडत असतो की विचारूच नका. नंदिनी विचारते त्याला, काय हो जीवा, हो काय झालं तुम्हाला, काय रडताय तुम्ही? जीवा म्हणतो, नंदिनी मला ना तुझी खूप काळजी वाटते ग. मी तुझ्यावर रागवतो, चिडतो, पण तू माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट करतेस ना नंदिनी, ती मी नोटीस करत असतो. काल तू माझ्यासाठी अक्रोड घातलेली स्मूदी बनवलीस, मला नाही आवडली. मी बोललो तू सगळ्यांसमोर तुला, त्या स्मूदीला नावं ठेवली, ओरडलो, चिडलो तुझ्यावर नंदिनी. पण घरी येऊन पाहिलं तर तू माझ्यासाठी अक्रोड न घातलेली स्मूदी बनवली होतीस नंदिनी. मला तू सॉरी सुद्धा म्हटलीस ग, पण मला ना काहीच उमजलं नाही बघ. मी तुझ्यासाठी सॉरी सुद्धा म्हणजे म्हणायचं म्हणून फोन केला होता, पण मी विचार केला की नको फोन करायला पुन्हा, कारण मेसेजवरती किंवा फोनवरती आपला टोन नाही कळत ना समोरच्या माणसाला. मला असं वाटलं होतं की तुला समोर जाऊन सॉरी म्हणावं. तू मला फोटो पाठवले होते कॉलेज करण्यासाठी, तेव्हा पण मी चिडलो ग नंदिनी तुझ्यावर, तेही उगाच. मी का असं विचित्र वागतोय नंदिनी, का मी असं विचित्र वागायला लागलोय ना की मला ना म्हणजे मला सुद्धा मी स्वतः नाही आवडत आहे. हा जीवा मला आवडत नाहीये. मला तर वाटतंय स्वतःच्या मुस्कटात मारून घ्यावं. आता तो एवढी चिडचिड करत असतो, नंदिनीला काही उमजे ना आता याला काय बोलावं. मग आता नंदिनी जरा टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, अहो शांत व्हा. जीवा म्हणतो, मला ना खरं तर अख्ख्या दिवसात टेन्शन आलं होतं ग कालच्या. अगं अख्ख्या दिवसात नाही, मला मागच्या महिन्यापासून टेन्शन आलंय ग. काय करू मी, काल तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं नंदिनी. मग नंदिनी म्हणते, जीवा जीवा शांत व्हा. अहो तुम्ही आता किती बदललायत. काल तर तुम्ही कपड्यांच्या घड्या पण घातलात. खरंच जीवा, अहो तुम्ही नका एवढा विचार करू. आणि तुम्ही खरंच माझा विचार करून एवढे घाबरला होतात का जीवा? आता नंदिनीला जरा टेन्शन आलंय की खरंच याला आपण आवडायला लागलोय की काय, असं तिला वाटतंय. आता जीवा म्हणतो, नंदिनी खरंच मला टेन्शन आलं होतं ग, तुझी काळजी वाटत होती मला. अगं इनफॅक्ट मी गाडीमध्ये जेव्हा तुला जवळ घेतलं होतं ना, तुला मी मांडीवर घेतलं होतं, तेव्हा ते मी तुला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होतो ग. तुला सतत असं म्हणजे म्हणत तुला शुद्ध येत नव्हती ना नंदिनी. मी दादाजवळ पण बोललो ग, दादा बघ ना नंदिनीला काय झालं, अरे बघ हिला शुद्ध येत नाहीये. तुला रात्रीही जेव्हा घरी झोप येत नव्हती ना, तेव्हा मी सतत जागा होतो ग नंदिनी. आणि अचानक तुझ्याकडनं ते घड्याळीचं बटन दाबलं, तेव्हा मी एकदम टेन्शनमध्ये आलो ग. अगं ते आवाज होऊन तू उठू नयेस म्हणून ते बटन पण मी बंद केलं. आता नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते. तिला असं वाटायला लागलंय की जीवा तिच्यावर इम्प्रेस होतोय. आणि प्रेक्षकांनो, अचानक हा जीवा असा हायपर झालेला दाखवलाय. जीवाने अचानक पार्टी बदलली आहे असं वाटते. पण असो, जे काही करतोय बिचारा चांगलंच करतोय. आता जे समोर आहे ते गोड मानून घ्यावं. आणि तसंही नंदिनी काही वाईट मुलगी नाहीये. ऑफकोर्स ती त्याचा संसार चांगलाच करेल, हे कुठेतरी त्याला मनातून पटायला हवं म्हणा. पण असो, त्याशिवाय मालिका कशी पुढे रंगणार. पण आता नंदिनी त्याच्याकडे सारखी बघत असते आणि मग ती एकच वाक्य बोलते. नंदिनी म्हणते, मी एक विचारू का जीवा, म्हणजे तुमच्याकडून आपल्या नवऱ्या बायकोचं नातं आहे हे तुम्ही अजून मान्य केलेलं नाहीये, मग तुम्हाला माझी एवढी काळजी का वाटते जीवा? आता ती जेव्हा असं बोलते तेव्हा जीवाला येतं टेन्शन. अरे आता हिला काय उत्तर देऊ. नंदिनीला तो काहीच उत्तर देत नाही. मग नंदिनी म्हणते, तुम्ही शांत आहात, ओके, म्हणजे माझं बरोबर आहे. जीवा, आणखीन एक विचारू तुम्हाला, तुम्ही अजूनही मला तुमची मैत्रीण मानत नाही बरोबर ना? जीवा आता काही बोलणार तेवढ्यात नंदिनी म्हणते, हे बघा जीवा, एक्सप्लेनेशन नका देऊ मला, हो किंवा नाही यापैकी काहीतरी एकच उत्तर द्या. अहो तुम्ही शांत बसलात, काय मानू मी तुमचं उत्तर? म्हणजे जर तुम्ही मला तुमची बायको मानत नाही, मैत्रीण मानत नाही, मग काल मला काहीतरी झालं असतं या भीतीने तुम्ही एवढे का घाबरलात? ते तुम्ही कुठल्या नात्याने घाबरलात जीवा?
नंदिनीने असा प्रश्न केल्यावर जीवा पण भांबावून जातो आणि विचार करतो, अरे खरंच की मी एवढा का भांबवलो नंदिनीसाठी, आणि या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळालंच नाही. तर सकाळ झाली आता आणि सकाळचे सीन बघा. आता मिथून काका दाखवलेत बाबा नेहमीप्रमाणे. मला एक समजत नाही प्रेक्षकांनो, हे मिथून काका शब्दकोडे सोडवताना आपल्याला दाखवतात, म्हणजे नेमके शब्दकोडे हे स्वतः सोडवतात की घरच्यांना सोडवायला लावतात. कारण ते आता त्या ताईंजवळ आलेत, मानिनी ताईंजवळ शब्दकोडे सोडवत असतात ते, आणि 2 अक्षरी शब्द फ्रेंड असा ते लिहितात. मग या मानिनीताई म्हणतात, काय हो भाऊजी, अहो तुम्ही मराठी कोडे सोडवतायत ना, मग हे इंग्लिश कुठून आलं मध्येच? मिथून भाऊजी म्हणतात, अहो वहिनी 2 अक्षरी शब्द आहे मैत्रीचा, मग फ्रेंड मी टाकला. मग आता त्या म्हणतात, नेमका कोणता शब्द आहे? मग ते सांगतात काहीतरी. मग त्यावर त्या मानिनीताई म्हणतात, अहो सखी उत्तर लिहा ना मग त्यावर, बघा बरं भाऊजी तो शब्द बसतो का? मग मिथून भाऊजी ते शब्द टाकतात आणि म्हणतात, वा ग्रेट वहिनी, काय टॅलेंट आहे तुमच्यामध्ये. मग या मानिनीताई म्हणतात, मग आहेच. मिथून भाऊजी म्हणतात, सखीवरनं आठवलं, तुमची सखी कुठे गेली? वेअर इज युअर सखी? मग आता मानिनीताई म्हणतात, नंदिनी का? अहो लागलंय तिला, मीच तिला म्हटलं जरा आराम कर, स्वयंपाक पाणी मी करून घेईल. त्यावर मिथून भाऊजी म्हणतात, कमाल या वहिनी तुम्ही, कमाल. नाही म्हणजे तुमच्यासाठी शब्दच नाही हो माझ्याकडे. रम्या कशी तुमच्या हाताखाली होती आधी, आता ती ऑफिसला जायला लागली, आता काव्याबद्दल तर काही बोलायलाच नको बाबा. आणि मंजूला तर आपल्या माहितीच नाही, माझ्या बायकोला आपल्या घरात स्वयंपाकघर असतं. नाही म्हणजे ते हसायला लागतात मानिनीताई. मिथून भाऊजी म्हणतात, काही म्हणा वहिनी, नंदिनी आणि तुम्ही दोघी जणी हसतमुखाने सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करतात. महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखी हसतमुख असणारी सासू घराघरात पाहिजे वहिनी. पण एक सांगू का, अहो ताई, भांडणं घरात नको, पण थोडा ड्रामा रंगायला पाहिजे. मानिनीताई म्हणतात, नको बाबा, कशाला ड्रामा आणि कशाला ती कटकट, नको बाबा नको. आता ते मिथून भाऊजी म्हणतात, कटकट, आय लाईक दिस शब्द कटकट. मगापासनं मी हा शब्द अडकलेला काढत होतो, आता समजलं. तुमच्या सोबत असलो ना वहिनी की आपोआप शब्दकोडे सुटतात. मग मानिनीताई म्हणतात, काय हो भाऊजी, तुम्ही आणि तुमची कोडी बाबा. मग आता ते मिथून भाऊजी म्हणतात, शेवटचं 5 अक्षरी शब्द सांगा बरं. प्रकट दिनाच्या सोहळ्याला काय म्हणतो आपण? पालखी म्हणतो का? मग आता मानिनीताई म्हणतात, किती अक्षर? मग ते भाऊजी म्हणतात, 5 अक्षर आहे आणि त्याच्यात मध्ये दी आहे. मग आता त्या मानिनीताई म्हणतात, अहो वाढदिवस भाऊजी. मिथून भाऊजी म्हणतात, वा वा, आय लाईक दिस वहिनी. अहो किती दिवस झाले आपल्या घरात कोणाचा वाढदिवस आला नाही, त्यामुळे मी हा शब्दच विसरलो. मानिनीताई म्हणतात, अहो भाऊजी असे कसे विसरभोळे झाले तुम्ही? अहो जीवाचा वाढदिवस आलाय आता, असे कसे विसरताय तुम्ही? मिथून भाऊजी म्हणतात, अरे हो, आपल्या गबरू जवानचा वाढदिवस आहे ना, त्याचा वाढदिवस तर धूम धडाक्यात साजरा करायचा आपल्याला, नो टेन्शन. मानिनीताई म्हणतात, नको भाऊजी, आता काही साजरं करायचं नाही, बघा झाला तेवढा तमाशा पुरे झालाय. आता ते म्हणतात, अहो वहिनी असं काय करता तुम्ही, आता आपले अच्छे दिन आले, झालं गेलं गंगेला मिळालं. आता कसं सगळं आनंदात होणार बघा. आपल्या दारावर कुठलंच संकट येणार नाही. तेवढ्यात दारावरची बेल वाजते आणि ते म्हणतात, अरे बापरे, आलं वाटतं संकट. मानिनीताई म्हणतात, अहो भाऊजी कशाला संकट येईल, कोणीतरी आलंय. मग आता तेवढ्यात ते भाऊजी उघडतात दरवाजा आणि उघडल्या दरवाजामध्ये पोलीस आलेले असतात. आणि प्रेक्षकांनो, हे पोलीस आल्यावरती तुम्हाला खूप हसू येणार आहे बरं का, कारण पुढच्या सगळ्या सीन मध्ये मी हसू का रडू असं मला झालंय. आता पुढचं सीन तुम्ही जरा मन लावून ऐका, हा बघा काय मजा आहे. आता ते आल्याला विचारतात, देशमुख इथेच राहतात का? आणि मग हे मिथून काका आणि त्या मानिनीताई घाबरतात. पार्थ वसू आत्याकडे येतो आणि म्हणतो, अगं आत्या, आपल्या कंपनीच्या नवीन पॉलिसीज रिन्यू करायच्यात आपल्याला, तू जरा सही करशील का? बापरे, कंपनी वसू आत्याच्या नावावर दिसते हा प्रेक्षकांनो. आता त्या बघतातच त्याच्याकडे सारख्या. पार्थ म्हणतो, असं का बघतेस ग आत्या? वसू आत्या म्हणते, अहो रे पार्थ, मी ना सहज बघत होते बाबा तुझ्याकडे. आपला भाचा किती गुड लुकिंग आहे, हँडसम आहे. नाही म्हणजे तुझ्या हातात ना बेटा आपल्या कंपनीचं भविष्य सिक्युअर आहे. आणि बरं ते पेपर, मी सह्या करते. आता त्या सह्या करत असतात तेव्हा हा पार्थ म्हणतो, अगं आत्या, एकदा बघ तरी कशावर सह्या करतेस ते, वाचून तरी बघ. वसू आत्या म्हणतात, वेडायस का तू पार्थ, वाचू म्हणतोयस? अरे असं वाचून जर मी सह्या केल्या तर तुझ्यावर आणि विक्रमवर अविश्वास दाखवल्यासारखं होईल ना, आणि ते मी कधीच करणार नाहीये. चला, व्यवहारात का होईना पण वसू आत्याला विश्वास आहे हा त्यांच्या भावावर. मग आता ते सही करणं झाल्यावर पार्थ म्हणतो, थँक्यू हा आत्या, पण रम्यानं खूप छान काम करते बघ कंपनीमध्ये, आणि तू आमच्या सोबत आहेस ना आत्या, म्हणून ही कंपनी एवढी पुढे नेली बघ आम्ही.
वसू आत्या म्हणतात तुला प्रॉमिस करते मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. हे घर माझं विश्व आहे रे पार्थ. माझा जीव माझ्या भावामध्ये, माझ्या भाच्यांमध्ये आणि माझ्या लाडक्या रम्यामध्ये अडकलाय बाबा. मी काही कुठे जाऊ शकणार नाही. मग आता पार्थ म्हणतो कुठे गेली आहे रम्या? मग त्या वसू आत्या सांगतात अरे तुमचं कुठलं ते पुढचं प्रोजेक्ट आहे ना बाबा, ते विक्रमची मदत करायला गेली आहे. म्हणजे विक्रमला तिने सांगितलं आणि मग काय मामा भाची सकाळीच गेले ऑफिसला. पार्थ म्हणतो बरं काही हरकत नाहीये, पण अगं आत्या रम्या खूप छान करते ग सगळे प्रोजेक्ट आणि मन लावून काम करत असते बघ ऑफिसमध्ये. आणि अरे बापरे अगं उशीर झाला की मला पण लवकर पोहोचायला हवं ऑफिसमध्ये. आता पुढे हे दोघं काही बोलणार तेवढ्यात ते मिथून काका आलेत आणि सांगतात पार्थला आणि वसू आत्याला अरे चला लवकर, त्या दीपकचा काहीतरी मॅटर झालाय म्हणून पोलीस आलेत खाली. आता पार्थ म्हणतो बापरे काय मॅटर झालाय? आता वसू आत्या घाबरतात. पार्थ निघून जातो खाली पटकन, पण वसू आत्याला वाटतं बापरे त्या दीपकने पोलिसांना काही सांगितलं तर नसेल ना माझ्याबद्दल, काय झालं? वसू आत्याला वाटत असतं की मी आता अडकणार तर नाही ना या प्रकरणात. अरे देवा आता काय होईल? आता इकडे मानिनी त्यांची उज्जत घालतोय बरं का हे पोलीस. आणि त्या मानिनी त्या म्हणतात अहो काही चूक नाहीये माझ्या मुलाची. ते पोलीस म्हणतात आम्हाला त्यांना विचारू द्या कुठे ते जीवा पार्थ, बोलवा त्यांना, पळून गेले का? मग आता जीवा येत म्हणतो पळून जायला काय आम्ही गुन्हा केलाय काय? मानिनी ताई म्हणतात की हा माझा मुलगा आहे जीवा. मग ते पोलीस म्हणतात तू जीवा आहे तर मग तो पार्थ कोण आहे? मग आता पार्थ येत म्हणतो मी आहे जीवाचा मोठा भाऊ. आता हा पोलीस ना पर्सनल खुन्नस काढतोय असे डायलॉग दिलेत. मला हसू यासाठी आलंय, का आलंय ते ऐकत राहा पुढे प्रेक्षकांना. आता तो पोलीस काय म्हणतो बघा, छोटा मोठा दोघा भावांनी मिळून मोठा पराक्रम केलाय, अहो अटक करा यांना हवालदार. आता तो जीवा म्हणतो काय आम्हाला कशाला अटक करायची आहे? पार्थ म्हणतो ओ काय केलंय आम्ही, कशासाठी अटक करताय आम्हाला? मानिनताई जरा पॅनिक होतात. मग तो पार्थ म्हणतो आई शांत राहा, जरा शांत राहा. मग तो पुन्हा पोलिसांना विचारतोय कशासाठी अटक करताय तुम्ही? मग पोलीस म्हणतो मिस्टर दीपक यांना मारहाण केल्याप्रकरणी आम्ही तुम्हाला अटक करतोय, गुन्हा केलाय तुम्ही, गुन्हा. त्यावरती जीवा म्हणतो काय मिस्टर दीपक, अहो काय बोलताय तुम्ही त्या माणसाला? अहो आम्ही त्या माणसाला मारहाण केली ना त्याबद्दल आमचा सत्कार झाला पाहिजे, सत्कार, आणि तुम्ही अटक करायला आलात आम्हाला? आता तो पोलीस काय बोलतो बघा. जीवा आता चिडून म्हणतो गुन्हेगारांना मोकाट सोडायचं आणि निर्दोष लोकांना आत टाकायचं सांगतो का तुमचा कायदा? ते पोलीस म्हणतात ओ जीवा देशमुख माझ्यावर आवाज नाही चढवायचा, नाही तर फरफटत घेऊन जाईल मी तुम्हाला. आता त्या मानिनताई म्हणतात शांत राहा जीवा. मग ते पोलीस म्हणतात मी ड्युटीवर आहे याचं भान ठेवून बोला माझ्याशी. अरे बापरे हा पोलीस असा चिडतो. आता तो पार्थ म्हणतो अरे जीवा जरा शांत राहा. आणि मग त्या पोलिसांना म्हणतो हे बघा इन्स्पेक्टर आम्ही दीपकला मारलाय. आता ते पोलीस म्हणतात का मारलं? मग पार्थ म्हणतो अहो त्यांनी जरा कामच असं केलंय त्यामुळे मारावं लागलं आम्हाला. जीवा म्हणतो दादा तू कशाला यांना एक्सप्लेन करतोय? बरं काव्याचे एकदम अचानक आलेले रिॲक्शन बघा मध्ये मध्ये. आता तर जीवा म्हणतो अरे दादा ते आपल्याला अटक करायला आले, म्हणजे दीपकने स्वतःच्या तोंडून कबूल केलंच असेल ना त्याने काय गुन्हा केलाय ते. काय हो इन्स्पेक्टर केलं का कबूल त्याने? आता तो माणूस म्हणतो इन्स्पेक्टर हो केलं ना त्याने कबूल. त्याने हे सांगितलंय की तुम्ही दोघांनी पर्सनल खुन्नस काढण्यासाठी त्या दीपकला मारहाण केली. आता जीवा म्हणतो काय तुम्ही त्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात? तो पोलीस म्हणतो हो कारण मी त्याचे घाव आणि जखमा बघितल्यात आणि त्याचा जीव जाईल इतकं मारलंय तुम्ही त्याला. अरे शिकलेले वेल एज्युकेटेड मुलं आहात ना तुम्ही, तुम्हाला कळतं का इतकं कोणी मारतं का? मग जीवा म्हणतो हो मारतो मी मारत असतो. माझ्या जवळच्या माणसाला कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तर मी त्याची हीच हालत करणार. जीवा म्हणतो त्याचं नशीब चांगलं म्हणून मी त्याला सोडलंय, नाही तर त्याला तुकडे तुकडे करून मारलं असतं मी. त्याला जिवंत तरी सोडले नशीब समजा. पाठ म्हणतो जीवा थांब जरा बोलू नकोस मध्ये. आता बघा पुढे काय घडतं. जीवा म्हणतो त्या दीपकने तुम्हाला काय स्टेटमेंट दिलं? आम्ही खुन्नस काढण्यासाठी त्याला मारलं का? अहो आता माझं स्टेटमेंट लिहून घ्या तुम्ही इन्स्पेक्टर. त्या दीपकने काल माझ्या बायकोवर हल्ला केला. आता ते ऐकून ते इन्स्पेक्टरांना जरा आश्चर्य वाटतं. आता जीवा म्हणतो माझ्या बायकोचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय आणि माझ्या बायकोला हात लावणाऱ्याचे मी हेच हाल करणार. आता हे त्या जीवाचं बोलणं ऐकून काव्या आणि वसू आता जास्ती शॉक झाल्यात बरं का. आता ते पोलीस म्हणतात कोण आहे तुमची बायको? मग आता जीवा सांगतो नंदिनी जीवा देशमुख, या घरची सून आणि माझी बायको.
आता ते जीवाचं वाक्य ऐकल्यावरती काव्य अजून शॉक. अरे हा काय आपल्या बहिणीला बायको बायको करतोय, हे ऐकून तिला कसं तरी होतं अजून. प्रत्येकाची रिॲक्शन बघा. आता ते पोलीस म्हणतात की म्हणजे तुमच्या बायकोवर हल्ला केला म्हणून. आता जीवा म्हणतो हो, म्हणूनच त्या दीपकला फोडला आम्ही. आता ते पोलीस म्हणतात आम्ही म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून फोडलाय काय त्याला? काय हो पार्थ देशमुख, बरोबर बोलतोय का मी? हा, आता तो पोलीस काय प्रश्न विचारतो बघा. तो म्हणतो काय हो पार्थ देशमुख, नाही हल्ला या जीवा देशमुखच्या बायकोवर झाला ना, मग तुम्ही कोणत्या नात्याने गेला होता त्या दीपकला मारायला? हा कोणता प्रश्न आहे प्रेक्षकांनो, मला हसू चाललंय बाई. आता तो पार्थ म्हणतो देशमुखांची सून या नात्याने गेलो होतो मी माझ्या भावाला मदत करायला. आमच्या घरची मेंबर या नात्याने मी मदत करायला गेलो होतो. माझ्या लहान भावाची बायको या नात्याने मी मदत करायला गेलो होतो. म्हणूनच मारला आम्ही दोघांनी त्या दीपकला. आता पुढचा प्रश्न ऐका प्रेक्षकांना. पोलीस म्हणतात म्हणजे नंदिनी तुमची भाऊजाई काय? त्यावर पार्थ म्हणतो हो भाऊजाई आहे आणि माझ्या भावाची बायकोच आहे. आणि फक्त भाऊजाई या नात्याने मी मदत करायला गेलो नाही, तर त्याने माझ्या बायकोवर सुद्धा हल्ला केला. त्याने माझ्या बायकोला पण मारायचा प्रयत्न केला. आता हे ऐकून पोलीस अजून शॉक. त्या मानिनी ताई सगळे त्या बघायला लागतात. आता तो पार्थ म्हणतो माझ्या बायकोवर म्हणजे काव्यावर पण त्याने हल्ला केलाय. आता तो पोलीस म्हणतो ही काव्या कोण आहे आता? आता तो अरे देवा प्रेक्षकांनो, मी हसू करडू. आता तो पार्थ म्हणतो ही आहे काव्या, ही आहे माझी बायको. मग आता तरी सुद्धा तो पोलीस म्हणतो ह्या तुमच्या कोण लागतात? तो पार्थ म्हणतो अहो ही माझी बायको. आता हे ऐकल्यावर हसू नाही येणार का सांगा बरं? तर असो, आता थोड्या वेळ तो पोलीस विचार करतो आणि म्हणतो म्हणजे काल त्या दीपकने या जीवा देशमुखच्या बायकोवर हल्ला केला आणि त्याआधी तुमच्या बायकोवर हल्ला केला होता काय? मग पार्थ म्हणतो हो बरोबर. मग तो पोलीस म्हणतो मग तुम्ही आधी कंप्लेंट का नाही केली? पोलीस काय सुट्टीवर गेले होते काय? कायदा हातात घ्यायचं काय कारण आहे तुमचं? नाही काय उत्तर द्या मला, का नाही केली कंप्लेंट? मग तो जीवा म्हणतो अहो देतो ना उत्तर, देतो ना. मला सांगा इन्स्पेक्टर तुमचं लग्न झालंय का? केवढा फनी सीन होता प्रेक्षकांनो. आता तो इन्स्पेक्टर म्हणतो काय विचारताय तुम्ही, हे काय प्रश्न विचारताय? तर जीवा म्हणतो सरळ साधा प्रश्न विचारलाय मी, झालंय का तुमचं लग्न? तो पोलीस म्हणतो हो झालंय. आता तो जीवा त्या पोलिसांना म्हणतो काल जे काही माझ्या बायको सोबत झालं म्हणजे त्या दीपकने किडनॅप केलं माझ्या बायकोला, बांधलं, तिला टॉर्चर केलं, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्या दीपकने, हे सगळं त्याने तुमच्या बायको सोबत केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? आता लगेच तो पोलीस ओरडतो मिस्टर जीवा देशमुख. मला आता असं वाटायला लागलंय या पोलिसाचं पण लग्न नंतर झालंच प्रेम असं काहीतरी असावं कदाचित. आता काय बोलू प्रेक्षकांनो. आता मला सांगा हे सगळं ज्या प्रेक्षकांना कळतं ते कसे काय हसणार नाहीत? हसतीलच ना. आता तो पार्थ म्हणतो माझ्या भावाला मारायचं नाही. तो पोलीस आता त्याला मारायला लागतो बरं का जीवाला. मग आता ती काडी त्यानं अशी फेकून दिली राग राग. तो पोलीस पर्सनल खुन्नस काढतोय असं वाटत होतं मला. तर असो, आता तो जीवा लगे ती काडी उचलून देतो त्याला आणि म्हणतो कसं झालं इन्स्पेक्टर, तुम्हाला राग आला ना? हो आपल्या बायकोवर आलं ना तर राग येतोच. फक्त तुमच्याकडे वर्दी आहे म्हणून तुम्ही कायद्याने गेला असतात आणि माझ्याकडे वर्दी नाहीये म्हणून मी कायद्याने नाही गेलो, माझ्या पद्धती. जीवा पुढे म्हणतो माझ्या बायकोला हात लावणाऱ्याला तोडायची हिम्मत आहे माझ्यात. नंदिनी फक्त माझी बायको नाहीये तर ती माझा अभिमान आहे. अरे जादू हो गया. आता तो पुढे म्हणतो की मला नाही वाटत मी पुढे काही चुकीचं केलंय. जगातल्या कुठल्याही नवऱ्याने बायकोवर ही वेळ आल्यावर हेच केलं असतं. हे बरोबर आहे म्हणा याचं, पण आता ही एवढी बायको याची जीवश्य कंठस्थ कधी झाली कोणास ठाऊक. आता पुढे बघा तो माणूस विचारतो त्या दीपकने, इन्स्पेक्टर विचारतोय त्या दीपकनेच हल्ला केल्याचा पुरावा काय? आता जीवाने ते सगळं व्हिडिओ वगैरे दाखवलाय, म्हणजे ते फोटो पाठवले होते ना नंदीने, ते कॉलेज वगैरे ते सगळे दाखवले जीवाने. आता तरी सुद्धा तो इन्स्पेक्टर म्हणतो तो दीपक तिथे आहे मग त्याने नंदिनीवर हल्ला केला, हे कसं सिद्ध होणार? आता पार्थ म्हणतो मी आहे ना साक्षीदार. दीपकने स्वतःच्या हाताने नंदिनीला गळफास लावला आणि तिथे जीवा वाचवायला गेला नंदिनीला. मी होतो आनंद निवासमध्ये, जीवासोबत गेलो होतो नंदिनीला वाचवायला. आम्ही दोघं त्यांना घरी घेऊन आलो, मी आहे ना साक्षीदार. मग ते पोलीस म्हणतात अहो तुमच्या विरोधात सुद्धा फिर्याद दिली आहे त्यामुळे तुमची साक्ष ग्राह्य धरली जाणार नाही. पोलीस विचारतात नंदिनीला जेव्हा तिथे त्याने फासावर वगैरे लटकवलं तुमच्या सांगण्याप्रमाणे, मग तिथे दुसरं कोणी होतं का बघायला? कोणी आनंद निवास मधलं स्टाफ वगैरे? आता तो जीवा म्हणतो नाही कोणीच नव्हतं तिथे, सगळे नाटकाला गेले होते. मग आता ते पोलीस म्हणतात सीसीटीव्ही असेल ना, एवढी मोठी संस्था आहे म्हटल्यावर सीसीटीव्ही नाहीये का? पार्थ म्हणतो आहे ना सीसीटीव्ही आहे पण पुरावा नाहीये. पोलीस म्हणतात म्हणजे?
आता पार्थ म्हणतो आम्ही जेव्हा आनंद निवासमध्ये नंदिनीला वाचवायला गेलो तेव्हा सीसीटीव्हीवर कोणीतरी काळा स्प्रे मारला होता असं आम्हाला दिसलं आणि तो काळा स्प्रे दीपकनेच मारलाय मुद्दाम. तो त्या सीसीटीव्ही मध्ये पकडला जाऊन सांगून सुद्धा या पोलिसांना काही विश्वास बसला नाहीये. आता ते म्हणतात वा वा काय स्टोऱ्या रस्ता तुम्ही मस्त स्टोरी सांगितली आहेत. इथे ना काही ठसा आहे ना पुरावा. एवढं सगळं होऊनही तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा हे आम्हाला काही पटत नाहीये. गुन्हेगार किती मोठा असला तरी काही ना काही पुरावा मागे सोडतोच. पण इथे कसला पुरावा आहे ना ठसा. मला तुम्हाला ताब्यात घ्यावंच लागेल. चला रे अटक करा यांना. आता जेव्हा पोलीस असं म्हणतात तेव्हा नंदिनी येते आणि म्हणते थांबा. आता ती जेव्हा असं बोलते तेव्हा अशी पडायला येते ती खाली. मग लगेच जीवा जाऊन तिला सांभाळतो आणि म्हणतो अगं नंदिनी सावकाश पडशील ना तू. आता ती नंदिनी खाली येते तेव्हा लगेच तो पोलीस तिला ओळखतो आणि म्हणतो अरे नंदिनी मॅडम मोहिते मॅडम तुम्ही नमस्कार नमस्कार. अरे म्हात्रे अरे ओळखलं का मॅडमला. अरे ह्युमन ट्रॅफिकच्या 18 मुली अडकल्या होत्या तेव्हा यांनी सोडवलं होतं ना त्या मुलींना. लक्षात आलं का तुझ्या या मोहिते मॅडम आहेत. आता नंदिनीची वट आहे बाबा. त्यामुळे आता जीवा आणि पार्थ वाचतात. आता पुढे बघा काय होतं. आता सगळेजण नंदिनीकडे बघतच राहतात. नंदिनी आधी विचारते कसे आहात तुम्ही साहेब. मग ते पोलीस म्हणतात मी मस्त आहे. मग आता ते पोलीस विचारतात मॅडम तुम्ही इथे. मग नंदिनी म्हणते हो सर हे माझंच घर आहे आणि ही माझी माणसं आहे. मग ते पोलीस म्हणतात म्हणजे. मग आता ही नंदिनी सांगते तुम्ही अटक करायला आलात ना ते माझे मिस्टर आहेत जीवा विक्रम देशमुख आहेत आणि मी त्यांची बायको आहे आणि हे पार्थ देशमुख आहेत हे माझे धीर आहेत. आता नंदिनीनी सगळ्यांची ओळख करून दिली आहे. आता ते पोलीस जरा टेन्शनमध्ये आले आहेत. पण असो आता नंदिनी म्हणते ऍक्च्युली ना सर तुम्ही कायमच मला मोहिते मॅडम म्हणून भेटलात ना पण यांच्या घरची नंदिनी देशमुख मीच आहे आणि हे घर माझंच आहे. आता नंदिनी असं बोलल्यानंतर सगळेजण नंदिनीकडे पाहतच राहतात आणि जीवा विशेष इम्प्रेस झालाय नंदिनीवर. बापरे आजचा एपिसोड आणि आजचे डायलॉग फार मोठे मोठे होते हा प्रेक्षकांनो. त्यामुळे प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका माझ्या या रिव्ह्यूला आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलही सबस्क्राईब करा. तर बघा एपिसोड आज संपला आणि पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. नंदिनी जीवाला म्हणते जीवा तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ना त्यासाठी मी तुमची आभारी आहेच पण तुमची पद्धत ना जरा चुकली आहे. म्हणजे अन्याय करणाऱ्याला शिक्षा मिळालीच पाहिजे पण ती कायद्याच्या मार्गाने. जर आपण कायदा हातात घेतला ना तर दीपकमध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहणार. आता बघा हे सगळं झाल्यानंतर नंदिनी पर्सनली बेडरूममध्ये जीवाला जाऊन म्हणते अहो तुम्ही मला सगळ्यांसमोर बायको म्हणालात आज मला खूप छान वाटलं. नंदिनीचा गैरसमज झालाय. आता जीवा एवढे मोठे मोठे डायलॉग बोललाय त्यामुळे नंदिनीला वाटतंय की जीवाने हे लग्न मान्य केलंय आणि ती त्याला ते बोलून दाखवते की अहो माझ्या लक्षात आलंय तुम्हाला हे लग्न मोडायचं नाहीये तुम्हाला हे लग्न टिकून दाखवायचंय. आता जीवा फुल टेन्शनमध्ये. आता इकडे काव्या बदला मूडमध्ये आहे कारण तिने ठरवलंय की जीवाने हे लग्न मान्य करायच्या आधी मला घरच्यांना सांगायला पाहिजे आमच्या प्रकरणाबद्दल. आणि आता काव्याला विलन करून टाकलंय बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. आता हे मी नाही बोलत आहे हे मालिकेतच दाखवलं जातंय जे दिसतंय आपल्याला. आणि बघूयात आता पुढे काय काय घडतंय. याच्या वाढदिवसाच्या दिवशी काव्या त्याला धमकी देते आणि म्हणते तुझी बायको तुला सरप्राईज देणार आहे ना त्याच्या आधी आता मीच सगळ्यांना सरप्राईज देते. असा प्रोमो आलाय कालच मालिकेचा नवीन आणि त्यामध्ये काव्या त्या जीवाला धमकी देते की मी सगळ्यांना सांगणार आहे आपल्या नात्याबद्दल. आणि नंदिनी येऊन तिला विचारते काय ग सरप्राईज नाही ना सांगितलं जीवाला काही. मग आता काव्या म्हणते नाही ग ताई काही नाही सांगितलं सरप्राईज तर सगळ्यांनाच मिळणार आहे असं ती खुंचीपणाने बोलते बरं का. असं दाखवलंय त्यांनी त्याच्यात. आता बघूयात पुढे काय काय घडतंय. नंदिनी आणि जीवा जसं एकमेकांचं लग्न एक्सेप्ट करताय तसं आता ही काव्या कधी लग्न एक्सेप्ट करते त्याची वाट पाहूयात. तर बघत राहू लग्नानंतर होईलच प्रेम. कसा वाटला भाग कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.